ही बातमी बघताना तुमच्या आजूबाजूच्या अनेक हॉटेल्सना पुढच्या काही दिवसांसाठी शटर डाऊन करण्याची वेळ आली असेल, तर इतर हॉटेल्सही 1-2 दिवसांमध्ये पुढच्या काही दिवसांसाठी बंद होऊ शकतात. आम्ही थट्टा मस्करी करत नाही आहोत, तर अमेरिका इराण युद्धामुळे ही वेळ ओढवली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची बुकिंग घेऊ नका अशा सूचना ऑइल कंपन्यांनी डीलर्सना दिल्यात. मात्र ही वेळ नेमकी का ओढवली? तुर्तास घरगुती LPGचा पुरवठा सुरळीत असला तरी भविष्यामध्ये त्याच्या वापरावर देखील निर्बंध ओढवू शकतात का? तेव्हा हा रिपोर्ट नीट लक्ष देऊन पहा, कारण विषय तुमच्या किचनमधल्या प्रिय डीलर्स, प्रिय डीलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येतोय. सिलेंडर घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की लगेच कळवलं जाईल. अमेरिका आणि इस्रायल इराणवर बॉम्ब वर्षाव करत असतानाच भारतातल्या ऑइल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅसवरच्या बंदीचा मोठा बॉम्ब फोडलाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणारा गॅस म्हणजेच निळ्या रंगाच्या सिलेंडरची बुकिंग पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती वापराच्या गॅसचा तुटवडा उद्भवू नये म्हणून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. कंपनीकडनं म्हणजे जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत 5 किलो, 19 किलो, 35 किलो, 47 किलो तो सप्लाय बंद करण्यात आला आहे आजपासनं, की ते भरणार नाही. फक्त जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत तेच भरले जातील. सगळी कामं थांबली जातील, कारण आता फक्त घरगुती वापराच्या सिलेंडरला महत्त्व दिले कंपनीने, की ते फक्त प्रायोरिटीवर भरले जात आहेत आणि औद्योगिक वापराचे 100% बंद. जरा एक अंदाजे असं माहिती आहे की काहीतरी 14-15 तारखेपर्यंत मे बी आहे स्टॉक. त्याच्यामुळे घरगुती याला प्राधान्य दिले, औद्योगिक वापराचे बंद केलेत. त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक उद्योग आणि व्यावसायिक, विशेषतः हॉटेल इंडस्ट्री गॅसवर आहे. पॉवर कोटिंगच्या इंडस्ट्रीज आहे, बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज आहे त्यांना सप्लाय आता 100% बंद झालेला आहे. दुसरं एक संपूर्ण जे हॉटेल्स लाईन आहे, हे हॉटेल तर पूर्णपणे बंद करावं लागणार आहे, कारण आता सकाळपासून आमचा सप्लायच नाही आहे. तर त्यामुळे हॉटेल ते नाईलाजाने आता किती दिवस हॉटेल बंद ठेवतील याचं काही निश्चित सांगता येत नाही. पण कमर्शियल हे 100% बंद केलेलं आहे. मिनिस्ट्रीकडनं तशा ऑर्डर्स आलेले आहे. त्यामुळे आमच्या गाड्या तिथे जे भरायला पाठवल्या होत्या त्यासुद्धा ते भरून देत नाही आहे. त्यामुळे आज आमच्याकडे स्टॉकला काहीच नाही आहे. व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक हॉटेल्सना शटर डाऊन करावं लागू शकतं. इंडक्शन किंवा ओव्हन सारख्या पर्यायांचा विचार करायचा म्हटलं तरी ते जवळपास अशक्य असल्याचं मत संभाजीनगरच्या हॉटेल चालकांनी व्यक्त केलंय. कारण बड्या हॉटेलच्या किचनची संरचनाच गॅस कनेक्शनवर अवलंबून असते. लॉजिस्टिक्स जे आहे मोठे मोठे टँकर्समध्ये इंडियामध्ये येतात, ते आपल्याकडे बॉटलिंग प्लांट्समध्ये, आणि तिथून आपल्याकडे डिस्ट्रीब्यूट होतात. आणि बेसिकली आमचं किचनचा मेन जे कणा आहे एनर्जी सोर्स ते आहे बॉटल गॅस सिलेंडर. आणि त्याच्यामुळे आमची जे किचनची पूर्ण लेआउट, किचनची जी प्लॅनिंग असते ते पूर्ण गॅसवरच अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे दुसरा काही अल्टरनेटिव्ह सोर्स फॉर कुकिंग आमच्या हॉटेलचा इंडस्ट्रीचा लेवलवर होणे खूप अशक्य आहे. हॉटेल चालक जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसांसाठी गॅसची सोय करून ठेवतात आणि तोपर्यंत व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा सुरळीत नाही झाला तर हॉटेल बंद होतील. आणि कमी कालावधीसाठी का होईना, पण हॉटेलवर अवलंबून असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय येऊ शकतो. गव्हर्नमेंटला म्हणजे सजेस्ट असं करायचं आहे, विरोध करायचा नाही आहे. देशासाठी आहे तर देशासाठी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल. परंतु याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे, की तुम्ही सिलेंडर्स थोडे कमी केले, कमर्शियल कमी केले, आणि अजून जर हे वॉर असंच वाढत राहिलं तर ते अजून थोडेसे कमी केले, परंतु थोडा ब्रीदिंग स्पेस दिला आमच्या इंडस्ट्रीला टू सर्व्हाइव्ह. कारण याच्यावरती करोडो लोक यांचे आयुष्य याच्यावरती आहे. या निर्णयामुळे फक्त हॉटेल चालकच नाही तर इतर अनेक व्यावसायिकांच्या पोटात गोळा आला असेल. कारण व्यावसायिक गॅसचा वापर, व्यावसायिक गॅस सिलेंडर कुठे कुठे वापरलं जातं ते पाहूया. हॉटेल आणि केटरिंग सर्व्हिसेस, बेकरी, मिठाईची दुकानं आणि इत्यादी, हॉस्पिटल्स आणि ऑफिस कॅन्टीन, वस्त्रोद्योग,
धातू वितळवणाऱ्या आणि पावडर कोटिंग करणाऱ्या कारखान्यांमध्ये सुद्धा या गॅस सिलेंडरचा वापर होतो. एलपीजीचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या वाहन चालकांना एकतर लवकरच दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे किंवा त्यांच्या वाहनाला तुर्तास ब्रेक लावावा लागणार आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम आता हळूहळू गॅस पुरवठ्यावर पाहायला मिळते. आपण बघू शकतो की नागपूरमध्ये जे गोगॅसचे LPG सेंटर आहे, त्या LPG गॅस सेंटरचे जे दर आहे ते 8 रुपये 42 पैशांनी आज वाढल्याचं पाहायला मिळतं आहे. आता आपण बघू शकतो की आताचे जे दर आपल्याला पाहायला मिळत आहे ते प्रति लिटर 64.98 रुपये आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष करून ज्या स्कूल व्हॅन होत्या त्यांना 45 रुपयामध्ये ही LPG गॅस मिळत होती. आता त्यांना याच दरातमध्ये 64 रुपये 98 पैशांनी घ्यावं लागेल. म्हणजे साधारण त्यांना आता त्यांच्यासाठी 20 रुपयाने हे दर वाढलेले आहेत. तर सामान्य ग्राहकांसाठी हे दर 8 रुपये 42 पैशांनी वाढलेले आहे. अगोदर 56 रुपये लिटर होतं, आता 64.98 झालं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय. यावर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन विरोधकांनी केलंय. इंडो EU डील झालं असेल, इंडो US डील झालंय नाही झालंय, पण ह्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, शहरांवर असेल, ग्रामीण भागावर असेल, हे आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कारण आता निवडणुका होऊन गेल्यात. आम्ही असं अपेक्षित आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टपणे बोलावं, जे खरं असेल ते बोलावं आणि परखडपणे बोलावं. तसंच हे जे इराणचं युद्ध चालू आहे, तर केंद्र सरकार गांभीर्यानं काम करत असून कोणतीही अडचण येणार नाही, असं आश्वासन मंत्र्यांच्या वतीनं देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष आहे, मोदीजींचं लक्ष आहे, परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष आहे आणि महाराष्ट्राला, देशाला यामध्ये झळ पोचणार नाही याच्या बाबतीमध्ये ते काळजी घेतील. भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते. अगदी विदेशात आपल्या लोकांना त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर, सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. घरगुती LPG गॅसचा तुटवडा होऊ नये म्हणून सरकारनं इमर्जन्सी पॉवर म्हणजेच आपत्कालीन अधिकार वापरायला सुरुवात केली आहे. या विशेष अधिकाराअंतर्गत तेल शुद्धीकरण करणाऱ्या प्रकल्पांना म्हणजेच रिफायनरीला LPGचं जास्तीत जास्त उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांना त्यांच्याकडे असलेलं प्रोपेन आणि ब्युटेन यांचा वापर LPGच्या उत्पादनासाठी करावा लागणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार प्रोपेन आणि ब्युटेन यांच्या मिश्रणापासून LPG तयार होतो. भारतात LPGचे 33 कोटी 20 लाख अधिकृत ग्राहक आहेत. भारत जगातील LPGचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आयातदार आहे. भारतातील LPG वापरापैकी सुमारे 2/3 भाग आयातीवर अवलंबून आहे. त्या आयातीपैकी 85 ते 90% पुरवठा मध्य पूर्वेतून येतो. प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर पेट्रोकेमिकल उत्पादनासाठी वळू नये यासाठी सरकारनं रिफायनरीला आदेश दिले आहेत. LPG उत्पादनासाठी प्रोपेन आणि ब्युटेनचा सक्तीने वापर केल्यास अल्कलीज या पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या घटकाच्या उत्पादन कमी होऊ शकतं. तसंच LPG तयार करण्यासाठी हे घटक वापरल्यास पेट्रोकेमिकल कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम होऊ शकतं. अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांची भूमिका बघता युद्ध आणखी काही दिवस चालण्याची चिन्ह आहेत. मात्र हे युद्ध बरंच लांबलं तर हॉटेलच्या किचनवर ओढवलेलं संकट आपल्या घरातल्या किचनपर्यंतही पोहोचणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडला असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.